यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतोय, 1 महिन्यापासून सातत्यानं माध्यमामध्ये जी चर्चा ज्यांच्याबद्दल चालू आहे त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी मी एक शेर त्यांच्याबद्दल व्यक्त करतोय। मुश्किलें जिंदगी में सबको करती है तंग, मुश्किलें जिंदगी में सबको करती है तंग, जीत जाते हैं वो जो हिम्मत रखते हैं संग। मी आमंत्रित करतोय राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री नामदार धनंजय मुंडे साहेब यांना की त्यांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं। आजच्या या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरास उपस्थित आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, राज्याचे अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर, इथं उपस्थित आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, मंत्रिमंडळातील इथं उपस्थित सर्व आदरणीय सहकारी, विधिमंडळातील इथं उपस्थित सर्व सन्माननीय सहकारी, पक्षाच्या इथं उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि पक्षातील माझ्या इथं उपस्थित तरुण भावांनो, खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्या अगोदरही आपण अजित पर्व म्हणून पक्षासमोर एक दादांचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला। विधानसभेच्या निवडणुका झाल्या, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या जनतेने दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि आज विधानसभेमध्ये सत्तेत येऊन अजित पर्व पुन्हा चालू झालं आणि त्यासाठी आपल्याला नवा संकल्प घ्यावा लागतोय, तेही शिर्डीमध्ये। ही एक आगळीवेगळी आपल्यासाठी आनंदाची पण गोष्ट आहे आणि नव्या जबाबदारीची पण ही गोष्ट आहे। मी रात्री प्रवासात येत असताना विचार करत होतो की शिर्डीच्या या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये ज्यांनी शिकवण, श्रद्धा आणि सबुरीची दिली आहे, आपल्या पक्षाने सुद्धा 17, 18, 19 तारखेला या बाबांच्या पवित्र भूमीमध्ये श्रद्धा आणि सबुरीची शिकवण देत असताना काही दिवस अगोदर भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांचं राज्याचं अधिवेशन याच साईबाबांच्या पवित्र भूमीत ठेवलं। तिथं सुद्धा बाबांची तीच शिकवण होती, श्रद्धा आणि सबुरी। सांगायचा मुद्दा एवढाच आहे, महायुतीत सत्तेत आपण आहेत, सत्तेतल्या 2 पक्षांनी शिर्डीमध्ये बाबांच्या या पवित्र भूमीत जिथं श्रद्धा आणि सबुरी शिकवली जाते,
तिथं सत्तेत आल्यानंतर पक्षावर निश्चिम श्रद्धा ठेवावी लागते आणि पक्षाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून सबुरीची शिकवण सुद्धा अंगी घ्यावी लागते. कदाचित हेच कारण असू शकतं म्हणून या शिर्डीच्या बाबांच्या दरबारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अजित पर्व एक नवसंकल्प आपल्याला हाती घेण्यासाठी या शिबिरात बोलवलेला. खरं तर मी अनेकदा दादांच्या बाबतीमध्ये, पक्षाच्या विचारांच्या बाबतीमध्ये मी बोलत आलेलो आहे. माझ्यापेक्षा अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी या पक्षात यायच्या अगोदरपासून 2012 पासून दादांच्या हाताला म्हणावं का बोटाला म्हणावं, बोटालाच धरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दादांच्या पाठीमागे निघालो. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मी विधान परिषदेचा आमदार होतो. आमदारकीचा राजीनामा द्यायला लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मला आमदार केलं. ती 2013 गोष्ट. 2014 महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आपलं आघाडीचं त्यावेळेसचं सरकार फार फरकाने पडलं आणि त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकार आला. मला माहित नाही माझ्या त्यावेळेस, माझ्यासाठी पक्ष म्हणजे त्यावेळेस दादानी मला माझ्यात काय पाहिलं आणि माझ्यावर विधान परिषदेच्या म्हणजे वरिष्ठ सभागृहाच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी अतिशय कमी वयात माझ्या खांद्यावर टाकली. दादा म्हणूनच आज हा धनंजय मुंडे अजित पर्वच्या नवसंकल्पाच्या या शिबिरात एकदा विरोधी पक्ष नेता म्हणून, 5 वर्षात 2दा मंत्री म्हणून आणि पुन्हा सरकार आले म्हणून तिसऱ्यांदा मंत्री म्हणून या ठिकाणी ताठमानानं उभं राहून बोलू शकतो. ही ताकद दादांची एकदा पाठीमाग उभी राहिली. आता सूरज बोलत बोलत म्हणला की 1-1.5 महिना झालं टीव्हीवर मी, म्हणजे मी म्हणण्यापेक्षा जिल्हा आहे, मी आहे. सूरज नाम है इसीलिए तो बदनामी पीछे है. अरे नाम ही नहीं होता तो बदनामी थोड़ी होती. पण एक निश्चित सांगतो, आदरणीय तटकरे साहेब साक्षीदार आहेत. वारंवार मला त्यांनी शिकवून, एखाद्याला मोल्ड करतो ना तसं करायचा प्रयत्न त्यांनी केला. 2014 विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी घेतल्यानंतर 2019 पर्यंत तटकरे साहेबांना आठवत असेल, तुम्ही अध्यक्ष होतात, मी विरोधी पक्ष नेता होतो, दादा आपले नेते होते. 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 वेळेस तशा पडत्या काळात पक्षाच्या हल्ला बोल यात्रेपासून, परिवर्तन यात्रेपासून, शिवस्वराज्य यात्रेपासून 4 यात्रा सत्ता नसताना महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न
आणि त्या प्रश्नावर आवाज उठून आपण 19च्या निवडणुकीला लढलोत. भलेही तेवढं मोठं यश आलं नाही, पण 14 पेक्षा चांगले आमदार या ठिकाणी निवडून आले. हे मात्र निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातील कष्ट घेणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा हे मान्य करायलाच पाहिजे. आता 19 नंतरचा पुढचा काळ तसा सांगणं कितपत योग्य आहे, पण सांगितला गेला पाहिजे. का सांगितला गेला पाहिजे? अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत, त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात, पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहात. मी दादांना विनंती केली होती, आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या, त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच. त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं. आज हे मी बोललो तर कुणाला कदाचित माहित नाही मधल्या काळात, पण ही वस्तुस्थिती आहे. वारंवार या महाराष्ट्रात आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रामाणिकपणाने पुढे आणण्यासाठी, आणि तो पक्ष पुढे आणण्यासाठी नाही तर ती ताकद म्हणून, आणि ती ताकद महाराष्ट्रात सत्तेत म्हणून आणायचा प्रयत्न जर इमानदारीनं कुणी केला असेल तर आदरणीय दादानी केला, हे नम्रपणानं मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर सांगावंसं वाटतं. आता पहाट होती त्यामुळं त्या शपथविधीला मला येता आलं नाही, कारण पहाटेचं आपलं तसं जमत नाही. पण घेणं एक ना घेणं दोन, शिक्षा मात्र मला झाली. ही मान्य करता का नाही? माग कुणी जरी हो म्हणत नसलं तर महादेव शेखर भाऊ हो म्हणतायत. त्यानंतर ज्या वेळेस सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी ठरवलं की आता आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करावी लागते, दादानी तो निर्णय घेतला आणि आपण सर्वजण दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहिलोत. आणि आज खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून असा विश्वास एकट्या दादावर असता तर एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात सत्ता दादांच्या नेतृत्वाखाली आणली असती. पण वारंवार दादाच्या चांगल्या कामाला खलनायक ठरवायचं काम करण्यात आलं, त्याचमुळे हे घडलं नाही. लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. मला अनेक जण त्या राष्ट्रवादी पक्षाचे जुने जाणते नेते येऊन म्हणतात, तू कशाला रे लोकसभेला वहिनीच्या प्रचाराला आला? त्याच्यामुळं तुला आता बघ विधानसभेत काय होते.
जे व्हायचंय ते होईल. मला पक्षाने सांगितलं जा तिथं सभा घे. सभा घेतल्यानंतर त्याचा परिणाम माझ्यावर काय होईल याचा विचार करणारा एवढ्या हलक्या काळजाचा मी राष्ट्रवादीचा आणि दादाचा कार्यकर्ता नाही. आणि माझी विनंती आपल्याला, आपल्यापैकीही कुणी नाही नसणारच, पण हो ते सगळं केल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागते. मोजावी लागली तरी 72 त्याला कमीपणा नाही. त्याचा राग धरला. जो संकल्प काही जणांना पाडण्यासाठी मुश्रीफ साहेब आहेत, आदिती माया, मैं खुद गब्बर है, वळसे पाटील साहेब आहेत, यांना पाडायचंच अशी यादी कमी नव्हती. पण पडलं कोणीच नाही. तुम्ही लाखभर मतांना आलात, मी जरा जास्त मतांना आलो म्हणून मला भोगावं लागायला की काय असं मला वाटायला लागले. पण ही वस्तुस्थिती आहे. काही जणांनी आता खरं खरं उघडं पडलंय. पण दादा एक निश्चित सांगतो, माझ्यावर तुम्ही विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली, तो काळ तुम्ही बघितला की एक विरोधी पक्ष नेता सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला काही मुद्द्यावरती खाली वाकवू शकतो. तुमच्या डोळ्याने तुम्ही ते पाहिलं. सामाजिक न्याय मंत्री पद दिलं, मी म्हणत नाही की तो माझ्यावर अन्याय होता, तोही मी न्याय म्हणून स्वीकारला आणि एवढे चांगले निर्णय घेतले की शेवटी तुम्ही मला म्हणायला लागलात की अरे हे सामाजिक न्याय विभाग जास्त पळवू नको, कारण ते विभाग जास्त पळाला की सरकारला सुद्धा त्या स्पीडनं पळवावं लागतं. इकडे 1,00,000-2 लाखाचा एखादी योजना विद्यार्थ्यांना काढली की इकडे अनेक विभागाच्या त्या योजना त्या विभागाला काढावं लागायच्या. अरे ज्या जातीपातीवरती गावाची नावं होती, ती महाराष्ट्रातली जातीपातीची गावाची नावं बदलण्याचं काम सुद्धा दादा तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या एका कार्यकर्त्याला सामाजिक न्याय मंत्रीपद दिल्यानंतर हे करता आलं. कृषी मंत्र्याची जबाबदारी दिली कोकाटे साहेब. फार चांगलं खातंय काम करायला, विभाग फार चांगला आहे. आपण सकाळी चांगलं काम करतो, खरंच चांगलं काम आहे. आपण जिम्मेदारी दिली दादा, 1 रुपयात या देशात 1 रुपयात पहिलं राज्य आहे, ज्या राज्यात पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, ज्या राज्यात 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. आज त्या पीक विम्याच्या बाबतीमध्ये सभागृहात दादा तुमच्या सगळ्यांच्या समोर पीक विम्याच्या बाबतीत आरोप झाले की ज्या 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये 11,000 कोटी रुपये पीक विमा कंपनीला या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला द्यावे लागले. हे रेकॉर्डवर आहे, मी सांगत नाही, पण तरी आरोप होतात. अनेक गोष्टीचे आरोप होतात. चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतात, चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना की आरोप महायुतीतले करतात. चिंता तो इस बात की है. आज धनंजय, आज मी गटलोय म्हणून मला, उद्या अनेक जण आहेत ते गटलेत म्हणून त्याला, पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको. आम्ही इथं सगळेच कुणाशीही लढू, कुणाशीही खेटू, परवा नाही. तुम्हाला माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांना माहिती आहे, ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या विरोधात कुणी बोलायला
आणि लढायला त्यावेळेस तयार नव्हतं. दादा फक्त तुम्ही माझ्या मागं होतात म्हणून त्या परळी वैद्यनाथ मतदारसंघात 14ला हरलो असून 19ला दादा पक्ष सत्तेत आला नाही, पण परळी विधानसभा मतदारसंघ कधी कुणी विचार केला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळावर निवडून येईल. दादा आणून दाखव. बळ दिल्यानंतर आणि आपल्या मागे नेता आहे हे बघितल्यानंतर अनेक जण एव्हरेस्ट सारखा डोंगर सुद्धा चढून तिथं आपल्या पक्षाचा झेंडा लावू शकतात. हे एक उदाहरण द्यायचं म्हणून मी परळीचं दिलंय. समजू नका की मी काय दिवे लावलेत ते, असं बिलकुल नाही. वस्तुस्थिती आहे. अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे. आज एकीकडं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादानी ऐकावं म्हणून मी थांबलोय. एक नक्की आहे, शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीनं सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली. अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो, तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागतही करतो. यात मीही विनंती केली होती की सद्य परिस्थितीमध्ये अशा जबाबदारीत आपण नसू नये. पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. आज अजित पर्व आहे. आज आपण सत्तेत आहोत. आज आपल्याला नवीन संकल्प घ्यायचा आहे. पण हा नवीन संकल्प घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा कार्यकर्ता भिमुख व्हावं लागेल. कार्यकर्ता भिमुख झाल्यानंतर पक्ष संघटन एवढं मोठं होईल की कसल्याही वाऱ्या आणि वादळामध्ये ते पक्ष संघटन कधीच ढळणार नाही, हलणार नाही. हे मात्र एक कार्यकर्ता म्हणून निश्चित मी आपल्याला सांगतो. पण मधल्या काळातल्या काही अनुभवात मी सांगतो. खरंच आपल्या पक्षामध्ये पक्षाची जबाबदारी घेऊन काम करणारा प्रामाणिकपणाने अनेक वर्षापासून त्यालाच विचारून सगळ्या गोष्टी होत्या. काही अनुभव तर असे सांगतो की आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याची जर काटाला लावायची आहे, त्याची जर नीटनीटकी करायची आहे, तर त्याला इतर पक्षाच्याही गरज नाही. आपल्या पक्षाचेही भरपूर बस झाले. फक्त कानाला लागायचं काम. यानी काय होणार आहे? जे दादा तुमच्यासारख्या एका नेत्याने माझ्यासारखा कार्यकर्ता घडवला, भले आज लोक मला नेता समजत असतील, पण माझ्यातला कार्यकर्ता मी मरेल, पण माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार नाही. त्यावेळेसच नेता जिवंत असतो. त्याच्यातला कार्यकर्ता मेला त्यावेळेस नेता संपला, पक्ष संपला. आणि माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार. आज अनेक जण लोकसभेच्या प्रचाराचा मी विषय बोलत नाही, पण विधानसभेच्या प्रचारात मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता. पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही, मी धनंजय आहे. पण आपल्यापैकी अनेक जण आहेत की हे काम करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला मी इमानदारीने आलो. आणि जेवढं कठोर ज्या पद्धतीनं बोलायचं, कोकाटे साहेब आपणही इथं आहात, अनेक जण आहेत. बाबासाहेब पाटील फॉर्म भरायच्या दिवसात लामटे साहेबांच्या गेलो. अगदी
उद्या मतदान आहे, आदल्या दिवशी इथं विजयराजे पंडित साहेब असतील, त्यांच्यासाठी गाव टू गाव फिरलो. मी माझ्या मतदारसंघात फक्त 5 गावात गेलो होतो. मग ह्या अशा काम करणारा, फक्त नावाला नेता पण काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय, त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे. मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या, मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या, पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे. तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोखा बीड जिल्ह्याचा नाही, मराठवाड्याचा नाही, महाराष्ट्रातला बिघडला होता, तो सामाजिक सलोखा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यात बिघडलाय. आज आपण या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी सोबत महायुतीमध्ये आहेत. भारतीय जनता पार्टीला सुद्धा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा काही अडचण नाही, त्यांनी सुद्धा आपल्याला घेतलंय. पण एक गोष्ट विचारली पाहिजे की उभ्या महाराष्ट्रामध्ये किती ओपनच्या जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करतात, कोण कर्मचारी, कोण ड्रायव्हर आहे, कोण शिपाई आहे, कोण अधिकारी आहे. याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र सबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या, तर खरंच का आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जातात. पावला पावलावर प्रश्न आमचे विचारले जातात. याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे, प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतो तेवढं कुणाच्याच नाही. कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय हे बरोबर आहे. याने या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणार आहे. यामुळं शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारीनं, निष्ठेनं, यांच्या निष्ठेचं काम जे आपण हाती घेतलंय ते करतोय, ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का? कदाचित ह्या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील, पण लागू द्या. मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा जो. पण ही वस्तुस्थिती आहे. कसं तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला, पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं. हो, बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी गेली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. आज प्रत्येक जाती धर्मात 5-10% गुन्हेगार आहेतच. कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे, हो असा माझा धर्म आहे, एकही गुन्हेगार सापडणार नाही. सांगा बा. पण त्या 5-8 गुन्हेगारांच्या मुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे, ओबीसीचं, तर लोक आता एवढे राहिले नाही. बीडचा बिहार, परळीत तालिबान, आम्हाला दुःख होत नाही. आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर 6 महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो, त्याचा बिहार केला जातो. आणि कुणी
महायुतीतल्या आणि आपल्या पक्षातल्या लोकांनी. परळीला तालिबान केले जातं, जे परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं, 5वं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग आहे. दादा, काही दिवसानं शिवरात्री आहे. लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात. अशा मीडिया ट्रायलनी, अशा सगळ्या एका गावाला, एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील, ह्याच्यातलं नुकसान कुणाचं आहे? भले आम्ही राजकारणात राहू, नाही संपू, पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा मला कधीच विसरणार नाहीत. ही काय करून ठेवलंय? माझे हात जोडून त्या बाबतीतली विनंती आहे. अरे, आमच्यासारखे माणसं लढणारे, मला माहिती आहे दादा, कुठल्या कुठल्या प्रसंगात, माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिलेत. मी ते कधीच विसरू शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा, मला माहिती आहे. असे प्रसंग कुणावर आले नाहीत, आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठं थांबले नाहीत. कुणी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही. आत्ताच्याच प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्ल्याच्या प्रचाराला का आलो, म्हणून ते सगळं चाललंय. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं आवश्यक आहे. आमच्या सारख्यानं एक लहान मतदारसंघ ज्यावेळेस पक्षासाठी बांधलाय, लहान, ज्या गावामध्ये दादा तुमच्या हाताला हात धरून तुमच्या सोबत आलो, त्यावेळेस त्या गावात आम्ही ज्यावेळेस दगड खाल्ले, 5 वर्ष लागू दिले नाही, तुमचा फोटो लावून त्या गावात ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणली. का? माग बघितलं की आम्हाला लक्षात यायचं दादा आहेत. बस कधी कधी आमच्या सारख्याला आता वाटायला लागले, माग बघितल्यावर कोण आहे, आम्हीच दचका लागलो. पण आता ही वेळ नाही. सांगायचा हेतू एवढाच आहे, मी आपल्यापेक्षा अनुभवाने प्रचंड लहान आहे. कधी कुणाला वाटतं मी सिरियस नाही. चुका काढायच्याच ठरल्या, टीकाकार व्हायचंच ठरलं तर माझ्यासारखं टीकाकार कुणीच होऊ शकत नाही. प्रत्येकाच्या अंगी आहेत, माझ्या असू शकतात. पण आज जर दादांच्या अथक परिश्रमातून, आपल्या सर्व मान्यवराच्या अथक परिश्रमातून पुन्हा महायुतीत आपण सत्तेत आलो असोल, आणि आपल्याला जर नवसंकल्प हाती घ्यायचा असेल तर कार्यकर्त्याला ताकद देताना त्या कार्यकर्त्यावर तेवढाच विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे जेवढा विश्वास आमच्या नेत्यावर. अविश्वासाने मजबूत संघटन उभं राहू शकत नाही, राहू शकत. आणि एकदा का विश्वास टाकला, मी आपल्याला सांगतो, तुमच्यासाठी, आपल्यासाठी अजित पर्व हे आत्ता चालू झालेलं असेल. आम्ही अनेक वर्षापासून स्वप्न पाहतोय. जसा दादांच्या सोबत आलोय तसा नवसंकल्प आपण काय घेऊन जातोय. माझ्या दृष्टीने आपण पक्ष महाराष्ट्रात मजबूत करणार, नोंदणी करोडाची करणार. ती कशी काय हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण आजची राजकीय परिस्थिती पाहिली आणि येणाऱ्या 5 वर्षानंतर आपण जर येणाऱ्या 5 वर्षाच्या राजकीय परिस्थितीचा आजपासून अंदाज बांधायला लागलो तर हो, नक्कीच या महाराष्ट्रात दादांच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष होऊ शकतो. माझं
माझं आज हे बोलणं कदाचित तुम्हाला काही पण बोलायला असं होऊ शकतो. आणि त्याची पहिली परीक्षा काय? तर आता आदरणीय मुश्रीफ साहेबांनी सांगितलं, पावसाळ्याच्या आत महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. पक्ष कधी आमदारकी खासदारकीसाठी कुठल्याच कमी पडला नाही. पण आज पक्षाच्या वतीनं मी आपल्याला सांगतो की या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या तुमच्या निवडणुकीला सुद्धा हा पक्ष कुठंच कसाच कसल्याच अर्थानं कमी पडणार नाही. पण आपल्याला जिंकायचंय, हा नवसंकल्प आहे पहिला. आणि ह्याच्यात आपली ताकद दिसली तर पुढे बघा सर्व गोष्टी. मला इशारा आला, इशारा एक ही जन मुझे दे सकता है, मतलब मैं समझ सकता हूं. देने वाले तो बहुत देते, लेकिन समझने वाले को समझना तो चाहिए. बहुत वक्त बाद की माफी चाहता हूं. घड्याळ तेच, वेळ नवी. त्यामुळं माझी आज या अजित पर्वाच्या नवसंकल्प शिबिरामध्ये मला बोलायला परवानगी दिली, त्याबद्दल पक्षाचे मी हृदयपूर्वक आभार. आणि दादा, एक शब्द देतो पक्षासाठी, मी एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझी जडणघडण कार्यकर्त्यातून झालेली आहे. उद्या तुम्ही माझ्यासारख्यावर पौंडेचेरीचा जरी जबाबदारी दिली ना, तरी तिथं जाऊन पूर्ण वेळ काम करायची तयारी माझ्यासारख्याची आहे. त्याच्या बाबतीत काही म्हणजे मी काही जरी म्हणत असलो तर ही वस्तुस्थिती, कारण हे मी डोळ्यात डोळे घालून आपल्या पक्षाच्या सर्वांच्या समोर बोलतोय. आणि ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी उदाहरणानं म्हणजे 2 मिनिट हसावं म्हणून, पण आपल्या जे शक्तिस्थळ आहेत ते आणखीन मजबूत करायची वेळ आहे. हेच खरा अजित पर्व आहे, हेच खरा नवीन संकल्प आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.